नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या 8वीतील गणित विषयातील प्रकरण क्रमांक 1 याचा विचार करणार आहोत. रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स. बऱ्याच दिवसापासून मनात असं होतं की आपण इयत्ता 8वी, 9वी आणि 10वी या तिन्ही वर्गांसाठी कोऑर्डिनेशन करून अशा प्रकारचं गणित अध्यापन करावं. त्याचं कारण असं की बेसिक जे भाग आहेत ते इयत्ता 8वीमध्ये आपले तयार व्हायला हवेत. पुढचा जो मॅथमॅटिक्सचा जो पॅटर्न आहे, बाकीचा जो भाग आहे, तो इयत्ता 8वीमध्ये तुम्ही शिकलेले जे काही टॉपिक्स आहेत त्या टॉपिक्सवर आधारित पुढचा तो सिलेबस कन्स्ट्रक्ट झालेला आहे. त्यामुळे या 2 वर्षामध्ये आपली मॅथमॅटिक्सची बेसिक अशी तयारी आपली झाली पाहिजे आणि काही जे कन्सेप्ट्स आहेत ते कन्सेप्ट्स आपले क्लिअर झाले पाहिजे. आणि म्हणून असं ठरवलं की इयत्ता 8वी, इयत्ता 9वी आणि 10वी या तिघही वर्षांमध्ये, कारण इयत्ता 8वीला तुमचं मॅथमॅटिक्स जो विषय आहे त्या मॅथमॅटिक्स विषयामध्येच तुमचं जॉमेट्री हा भाग इन्क्लूड केलेला आहे. 9वी आणि 10वीला तुम्ही गेलात की तुम्हाला जॉमेट्री आणि अल्जेब्रा असे 2 मॅथमॅटिक्सचे भाग झालेले दिसतील. मग जॉमेट्रीमध्ये तुम्हाला सगळ्या डायग्रॅम्सच्या संदर्भातले सगळे कन्सेप्ट्स वगैरे शिकायचे आहेत. आताही तुम्ही शिकत नाहीत असं नाही, तर त्या प्रकरणांमधून मधून तुम्हाला जॉमेट्रीचे कन्सेप्ट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. परंतु पुढच्या इयत्तांमध्ये हा एक सेपरेट स्वतंत्र असा एक विषय तुम्हाला शिकायला मिळणार आहे, दॅट इज द जॉमेट्री. त्याला मॅथमॅटिक्स सेकंड आपण असं म्हणतो. मॅथमॅटिक्स फर्स्ट म्हणजे तो तुमचा अल्जेब्राचा भाग आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये किंवा याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये थोडासा विचार वेगळा करणार आहे. त्याचं कारण असं की मॅथमॅटिक्सचं पुस्तक घेतलं की ते प्रकरण बघितलं की त्या प्रकरणावरचे ते टॉपिक्स आपण शिकतो. त्या टॉपिकनंतर आपण लगेच एक्झरसाईज सोडवतो. पुस्तकामध्ये जेवढे एक्झरसाईज आपल्याला दिलेले असतात तेवढे सगळे एक्झरसाईज आपण सोडवतो. त्यातले एकूण एक प्रश्नांची उत्तरं आपण लिहितो, ती वही आपण पूर्ण करतो. पण याच्या पलीकडे जाऊनही मला त्या प्रकरणाबद्दल, त्या टॉपिकबद्दल मला काही कन्सेप्ट्स माहिती हवेत. आणि त्या कन्सेप्ट्सची तयारी जर आत्ताच तुमची झाली, ह्या इयत्तेपासून झाली, तर मला असं वाटतं इयत्ता 10वीमध्ये किंवा इतर वर्गांमध्ये तुम्ही पुढे ज्यावेळेस उच्च शिक्षणासाठी जाणार आहात त्या इयत्तांमध्ये तुम्हाला या कन्सेप्ट्सची कमतरता भासणार नाही. आणि म्हणून असं ठरवलं की याच्या संदर्भात किंवा या प्रकरणांच्या किंवा या टॉपिक्सच्या बरोबरच आपल्याला इतर बोर्डाचे जे अभ्यासक्रम आहेत, समजा NCERT असेल, CBSE आहे, त्यानंतर ICSE आहे, तर या बोर्डाच्या अभ्यासक्रमामध्ये या टॉपिकच्या संदर्भात कोणत्या प्रकारचे कन्सेप्ट्स दिलेले आहेत किंवा कसे ते कन्सेप्ट्स आहेत ते शिकण्याचा प्रयत्न आपल्याला याच्यामधून करायचा आहे. या प्रकरणातले किंवा या पुस्तकामधले जे काही प्रकरणं आहेत, जे काही टॉपिक्स आहेत ते तर आपण शिकणारच आहोत. पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही नवीन भाग शिकायचा आहे. कशाच्या अनुषंगाने? तर तुम्ही हे जे टॉपिक्स या ठिकाणी या प्रकरणामध्ये दिलेले आहेत, तुम्ही जे टॉपिक्स शिकणार आहात त्या टॉपिक्सच्या अनुषंगाने आपल्याला इतर बोर्डाच्या अभ्यासक्रमाशी तुलना करून आपल्याला ते कन्सेप्ट्स शिकून घ्यायचे आहेत. परीक्षा आपण देतो, आपल्याला गुण मिळतात, परंतु आपल्याला गुण मिळाल्यानंतर आपल्याला असं वाटतं की खूप चांगले गुण आपल्याला पडलेले आहेत. चांगले गुण पडणे याचा अर्थ आपले कन्सेप्ट सगळे क्लिअर आहेत असा त्याच्यातला भाग नसतो. कारण बऱ्याच वेळा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स पुढे असतात. त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं आहे, भाग घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला प्रत्येक एंट्रन्सला
तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहेत त्या ठिकाणी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. त्या एंट्रन्स एक्झामसाठी सगळ्या प्रकारची जी प्रश्न आहेत, सगळे जे कन्सेप्ट्स आहेत ते आपले क्लिअर असले पाहिजे. मग मॅथमॅटिक्सच्या बाबतीमध्ये सगळे कन्सेप्ट्स क्लिअर असावेत. याच्यासाठी मी थोडासा वेगळा प्रयत्न या ठिकाणी करून बघणार आहे आणि मला हे माध्यम चांगलं वाटलं की या माध्यमातून आपल्याला बऱ्याचशा सगळ्या विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे गायडन्स करता येईल. मनातल्या ज्या काही शंका असतील त्या शंकासुद्धा सहज दूर होतील अशा प्रकारचं मराठीतून आणि शुद्ध आपल्याला समजेल अशा भाषेमधून ते सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. आता या प्रकरणाला आपण सुरुवात करूया. या प्रकरणामध्ये आपल्याला जो काही भाग दिलेला आहे की दॅट इज द रॅशनल नंबर अँड इरॅशनल नंबर्स. रॅशनल नंबर्स म्हणजे आपण याला मराठीमध्ये परिमेय संख्या असं म्हणतो. इरॅशनल नंबर्स म्हणजे अपरिमेय संख्या आपण यांना असं म्हणतो. याच्या आधी इयत्ता 7वीमध्ये 6वीमध्ये तुम्ही काय शिकलेला आहात त्याचा पण ते पण संबोध मला माहिती आहेत. त्या ठिकाणी तुम्ही शिकलेला आहेत नंबर सिस्टीम. या नंबर सिस्टीममध्ये दॅट इज द नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्सला काउंटिंग नंबर्स असं पण म्हणतात. नॅचरल नंबर्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज अ काउंटिंग नंबर्स. मग आता याला काउंटिंग नंबर्सच का म्हणतात? म्हणून बऱ्याच वेळा अशा प्रकारे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत किंवा याला काउंटिंग नंबर काय म्हणायचं, नॅचरल नंबर म्हणजे नेमकं काय? तर ज्यावेळेस काउंट करायला आपण सुरुवात करतो, आपण मोजायला सुरुवात करतो, याला मराठीमध्ये मोजसंख्या असं म्हणतात. ज्यावेळेस आपण मोजायला सुरुवात करतो त्यावेळेस अगदी एक वस्तू आपण उचलली आणि ठेवली की आपण त्याला एक असं म्हणतो, बरोबर? आपण शून्यापासून कधी सुरुवात करत नाही. त्यामुळे आपल्याला एकपासून सुरुवात होणाऱ्या ज्या काही संख्या असतील त्यावेळेस त्याला म्हणतात मोजसंख्या. पूर्वीच्या काळी असं होतं की एखाद्या वस्तू जर मोजायच्या असतील तर त्या वस्तूंसाठी 1, 2, 3, 4 हे काय आहेत? हे चिन्ह आहेत. हे काय आहेत? चिन्ह आहेत. त्याला आपण सिम्बॉल असं म्हणतो. दीज आर द ओनली सिम्बॉल्स. पूर्वीच्या काळी वस्तू मोजायच्या म्हणजे काय करायचे माहिती आहे का, की झाडावर कुऱ्हाडीने असा एक घाव घालायचे किंवा एक खडा काढून या बाजूला ठेवायचे, बरोबर? एक वस्तू ठेवली की एक खडा या ठिकाणी ठेवायचे किंवा झाडावर असा एक घाव घालायचा आणि त्याला एक झालं असं आपण म्हणूया. नंतर दुसरी वस्तू असेल तर 2 घाव या ठिकाणी. आता 1 आणि 2 आपण हे जे शब्द वापरतो आहे 1 and 2 हे शब्द काय आहेत? हे सिम्बॉलिकल आहेत. ते सिम्बॉल आहेत, बरोबर? त्यामुळे 1, 2, 3, 4 दीज आर द सिम्बॉल्स, बरोबर आहे? 1 मीन्स 1 आयटम, 2 मीन्स 2 आयटम्स. येस, अशा पद्धतीचा हा कन्सेप्ट आहे. नंबर सिस्टीम इट इज अ वन ऑफ द कन्सेप्ट. म्हणून हा एक कन्सेप्ट आहे. आपण याला चिन्ह असं म्हणूया. ओके, म्हणजे काय काय शिकलो आहे आपण? तर नंबर सिस्टीममध्ये नॅचरल नंबर्स शिकलेलो आहे. नॅचरल नंबर्स कसे? तर 1, 2, 3, 4, 5, 6, 7 लाईक दिस. इन्फायनाईट. नॅचरल नंबर्सला अंत नाही. नॅचरल नंबर्स तुम्ही कितीही पुढे वाढवू शकतात म्हणण्यापेक्षा लिहू शकतात. ओके, तुम्हाला 2 डिजिट नंबर माहिती आहे, 3 डिजिट नंबर माहिती आहे, 4 डिजिट नंबर माहिती आहेत. याप्रमाणे तुम्ही कितीतरी पुढे ते नॅचरल नंबर्स वाढवू शकतात आणि म्हणून असं म्हणतात की नॅचरल नंबर्स आर इन्फायनाईट नंबर्स. दिस इज अ सेट ऑफ इन्फायनाईट नंबर्स. नॅचरल नंबर्स इज अ सेट ऑफ इन्फायनाईट नंबर्स. इन्फायनाईट नंबर्सचा हा सेट आहे. मग आता याच्यानंतर पुढे काय झालं तर शून्याचा शोध लागला. नंतर शून्य याच्यामध्ये इन्क्लूड झाला, बरोबर? शून्याच्या शोधाने तर प्रचंड प्रगती झालेली आहे. एकदा शून्याचा शोध लागला की पुढच्या सगळ्या संख्या आपल्याला तयार करता आल्या आणि मग शून्याचा शोध लागल्यानंतर तो 0 याच्यामध्ये इन्क्लूड झाला. पुन्हा एक नवीन सेट तयार झाला 0, 1, 2, 3, 4, 5 लाईक दिस. आणि हा जो सेट आहे याला होल नंबर्स असं म्हणतात. होल नंबर्स. मग हा जो सेट आहे होल नंबर्सचा, याच्यात आणि नॅचरल नंबर्समध्ये काय फरक आहे? तर फक्त 0 इन्क्लूड आहे. 0 इज इन्क्लुडेड देअर, बरोबर? त्याच्यानंतर काही निगेटिव्ह नंबर्स आणि पॉझिटिव्ह नंबर्स याचा विचार केला गेला. मग त्याला आपण म्हणतो इंटिजर्स. मग इंटिजर्स कसे? तर 0, 1, 2, 3, 4, 5 लाईक दिस.
-1 -2 -3 -4 हे सगळे काय आहेत? दीज आर द इंटीजर्स. म्हणून याला म्हणतात सेट ऑफ इंटीजर नंबर्स, यांना इंटीजर्स असं म्हणतात. म्हणजे पॉझिटिव्ह नंबर्स आर ऑल्सो इन्क्लुडेड देअर, 0 इज ऑल्सो इन्क्लुडेड अँड निगेटिव्ह नंबर्स आर ऑल्सो इन्क्लुडेड, म्हणून यांना इंटीजर्स असं म्हणतात. मग आता सेटच्या भाषेत जर आपण विचारात घेतलं तर दिस सेट ऑफ इंटीजर नंबर्स, यांना म्हणतात इंटीजर्स. दीज आर द इंटीजर्स. सेट ऑफ इंटीजर्स हे सगळे नंबर्स याच्यात इन्क्लूड आहेत, बरोबर. म्हणजे हा जो इंटीजर्सचा सेट आहे तो युनियन सेट आहे, म्हणजे मोठा सेट तयार झाला, बरोबर. दीज टू सेट्स, दॅट इज द सेट ऑफ नॅचरल नंबर अँड सेट ऑफ होल नंबर, दीज आर द सबसेट्स ऑफ द इंटीजर नंबर्स. इंटीजर नंबर्सचा जो सेट आहे त्याचे ते सबसेट आहेत, बरोबर आहे. सबसेट म्हणजे काय तर उपसंच, म्हणजेच काय तर दीज नंबर्स आर इन्क्लुडेड इन द इंटीजर्स, म्हणून त्यांना काय म्हणायचं? सबसेट्स. येस, म्हणून हे याचे सबसेट आहेत. मग आता हे असे नंबर सिस्टीम इथपर्यंत संपली का? तर नाही. याच्यानंतर अजूनही काही नंबर्स त्या ठिकाणी इन्क्लूड झाले आणि ते नंबर्स म्हणजेच रॅशनल नंबर्स आहेत. दीज नंबर्स आर कॉल्ड ॲज अ रॅशनल नंबर्स. मग आता हे रॅशनल नंबर्स कशा प्रकारचे आहेत? की द नंबर्स विच आर रिटन इन द फॉर्म P/Q. P/Q म्हणजे काय? व्हेअर Q इज नॉट इक्वल टू 0. जिथे Q शून्य नसेल त्यावेळेस असा नंबर जर तयार झाला तर त्याला काय म्हणायचं? इट इज कॉल्ड ॲज अ रॅशनल नंबर्स. म्हणून या नंबर्सला रॅशनल नंबर्स असं म्हणतात. मग आता असे नंबर्स तयार करणे म्हणजे काय? तर एक नंबर यांच्यातलाच बघा, इंटीजर्समधला P अँड Q आर द इंटीजर्स. काय काय आहेत इथे? तर P अँड Q आर इंटीजर्स. ते इंटीजर्स आहेत. मग इंटीजर्स किती आहेत आपण येथे बघितले की द नंबर्स मे बी पॉझिटिव्ह, नंबर मे बी 0 और नंबर मे बी निगेटिव्ह, बरोबर. पण अट काय आहे आपल्याला? Q इज नॉट इक्वल टू 0. म्हणजे सगळ्यात सोपा भाग मी तुम्हाला सांगतो की असे नंबर्स की ज्यामध्ये अंश आणि छेद आहे, ज्यामध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दिसत आहेत, असे नंबर्स म्हणजेच रॅशनल नंबर्स आहेत. सपोज 7/3 -5/2, येस, या पद्धतीने, किंवा 1/2 1/3 1/4 1/5 और 7/5 अशा पद्धतीचे सगळे नंबर्स, किंवा -10/3 -11/2 अशा पद्धतीचे सगळे नंबर्स, दीज आर कॉल्ड ॲज अ रॅशनल नंबर्स. मग पुढचा कन्सेप्ट आपण बघूया की याला रॅशनल नंबर तर म्हणतात. सर ओके, मला कळालं की अंश आणि छेद ज्या ठिकाणी दिसेल, दो द नंबर इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, ज्या ज्या ठिकाणी मला P/Q या स्वरूपामध्ये दिसेल तो नंबर काय आहे? रॅशनल नंबर. मग मी एकदा असं प्रश्न विचारला, नॅचरल नंबर्स आर रॅशनल नंबर्स. हे वाक्य खरं आहे का? नॅचरल नंबर्स जे आहेत ते रॅशनल नंबर्स आहेत का? मला उत्तर नाही आलं. कारण विचारल्यावर त्यांनी म्हटलं की या ठिकाणी फक्त अंशच दिसतोय आपल्याला, छेद दिसत नाही. त्या ठिकाणी छेद दिसत नाही असं नाही, तर या ठिकाणी छेद आहे पण तो आपण लिहित नाही, बरोबर आहे. हा त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे 1/1 2/1 3/1 4/1 हिअर इज ऑल्सो ऑल दीज नंबर्स आर रिटन इन द फॉर्म P/Q. हे सगळे नंबर्स P/Q मध्ये लिहिलेलेच आहेत, फक्त त्या ठिकाणी आपण 1 हा लिहित नाही. म्हणून ऑल द नॅचरल नंबर्स आर रॅशनल नंबर्स. बघा कन्सेप्ट कशा पद्धतीने येतोय. ऑल द नॅचरल नंबर्स आर रॅशनल नंबर्स
ऑल द होल नंबर्स आर रॅशनल नंबर्स, ऑल इंटिजर्स आर रॅशनल नंबर्स. म्हणून अशा प्रकारचे रॅशनल नंबरचा हा एक मोठा सेट आपल्याला तयार होतो की या रॅशनल नंबरच्या या सेटमध्ये हे सगळे इन्क्लूड आहेत. म्हणजे ऑल दीज सेट्स, दॅट इज द सेट ऑफ नॅचरल नंबर्स, सेट ऑफ होल नंबर्स, सेट ऑफ इंटिजर्स, ऑल दे आर इन्क्लुडेड इन द रॅशनल नंबर्स अँड दॅट्स वाय ऑल दीज सेट्स आर द सबसेट्स ऑफ द रॅशनल नंबर. म्हणजे आणखी एक मोठा सेट मला मिळाला, दॅट इज द रॅशनल नंबर. बरोबर आहे, अतिशय मोठा सेट आपल्याला मिळाला. तो मोठा सेट म्हणजे कोणता? रॅशनल नंबर, सेट ऑफ रॅशनल नंबर्स. मग आपल्या लक्षात आलं आता की द नंबर्स विच आर रिटन इन द फॉर्म पी अपॉन क्यू व्हेअर पी अँड क्यू आर इंटिजर्स. मग आता इंटिजर्स म्हटल्यानंतर पी आणि क्यू निगेटिव्ह पण असू शकतो, पॉझिटिव्ह पण असू शकतो. येस, पी अँड क्यू आर इंटिजर्स अँड द वन ऑफ द थिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज क्यू इज नॉट इक्वल टू झिरो. क्यू इज नॉट इक्वल टू झिरो म्हणजे काय? डिनॉमिनेटर शून्य नको. येस, आता आणखी एक प्रश्न विचारला मी की जर आपण असं लिहिलं 7/-1 तर हा रॅशनल नंबर होईल का? येस, रॅशनल नंबर होईल. त्याचं कारण काय? पी अँड क्यू आर इंटिजर्स. मग इंटिजर्स म्हटल्यानंतर फक्त क्यूची व्हॅल्यू शून्य नको आहे मला, म्हणजे डिनॉमिनेटरला शून्य नको आहे. मग बाकीची कोणतीही व्हॅल्यू चालेल. बरोबर आहे, कोणतीही व्हॅल्यू मला चालेल. मग आता याचं मिनिंग मी तुम्हाला सांगतो की 7/-1 चा अर्थ -7 आहे. मिनिंग ऑफ 7/-1 इज -7. कारण काय? हे जे निगेटिव्ह साईन आहे हे इथे किंवा सेंटरला कुठेही मला देता येतं. म्हणजे 7/1 असं लिहिता येईल. म्हणजे मायनस साईन इथे दिलं तरी हा नंबर आणि हा नंबर सेम आहे. किंवा या ठिकाणी लिहिलं 7/ या ठिकाणी -1 आहे तर इथे फक्त आपण -7/1 असं लिहिलं तरी चालेल. म्हणजे ह्या तिघांचाही अर्थ एकच आहे. येस, म्हणजे रॅशनल नंबरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे महत्त्वाचं की दिलेला नंबर हा रॅशनल नंबर आहे की नाही. पी अपॉन क्यू या फॉर्ममध्ये तो लिहिलेला आहे का? येस, हे नंबरसुद्धा पी अपॉन क्यू या फॉर्ममध्ये आहेत. याचा अर्थ ऑल नॅचरल नंबर्स, होल नंबर्स अँड इंटिजर्स आर रॅशनल नंबर्स. हा भाग लक्षात ठेवायचा. पी अपॉन क्यू या स्वरूपामध्ये लिहिलेले सगळे नंबर्स हे रॅशनल नंबर्स आहेत. अँड ऑल दीज रॅशनल नंबर्स वी कॅन शो ऑन द नंबर लाईन. आता बघा 6वीपर्यंत आपल्याला नंबर लाईनचा कन्सेप्ट आहे. नंबर लाईन आपण शिकलेलो आहोत. या नंबर लाईनवर मला अशा प्रकारचे इंटिजर्स आणि रॅशनल नंबर्स, आपण तर होल नंबर लाईनवर लिहितो, नॅचरल नंबर्स लिहितो, इंटिजर्स लिहितो. मग रॅशनल नंबरसुद्धा नंबर लाईनवर मला दाखवता आले पाहिजेत. बरोबर. आता आपण पुढचा जो कन्सेप्ट आहे तो बघूया की हाऊ टू शो द रॅशनल नंबर्स ऑन द नंबर लाईन. येस, आता एक नंबर लाईनचा कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. आणखी हा एक वेगळ्या प्रकारचा कन्सेप्ट आहे नंबर लाईन. तो तुम्ही शिकलेला आहात. तुम्हाला काय काय माहिती आहे ते पण आपण बघणार आहोत. की एक नंबर लाईन दिलेली असते, त्या नंबर लाईनवर एक कोणता तरी एक पॉईंट मला घ्यायचा आहे. येस, तो पॉईंट मी घेतल्यानंतर त्या पॉईंटच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला असे काही नंबर्स असतात. हा सगळा भाग आपल्याला माहिती आहे. आपण या ठिकाणी नंबर लाईन घेऊया. सपोज दिस इज अ नंबर लाईन. वी से दॅट दिस लाईन इज L. टेक एनी पॉईंट. सपोज दिस पॉईंट इज O. येस, दिस O पॉईंट रिप्रेझेंट्स द नंबर 0. मी खाली नंबर लिहितोय, लक्षात घ्या. वरती O आहे आणि खाली 0 आहे. येस, O इज अ पॉईंट. दिस डिनोट द नंबर 0. आता काय करायचं आहे, नंबर लाईनवर मला उजव्या बाजूला ज्या संख्या घ्यायच्या आहेत त्या पॉझिटिव्ह घ्यायच्या आहेत.
म्हणजे मी उजव्या बाजूला ज्या नंबर या ठिकाणी लिहितोय ते 1 2 3 4 5 6. आता बऱ्याच वेळा असं होतं की हे नंबर कसे घ्यायचे बघा, इथे -1 -2 -3 -4 -5 याप्रमाणे मी लिहून घेतलं. आता 0 to 1 किंवा आपण याला नंबर्स नाव देऊया ABCDE and F. इकडे PQRS and T. These are the names of that point. Now the distance between O and A is equal to distance between A and B. Yes? एवढाच फक्त विचारात घ्या. त्याचं कारण असं की ते डिस्टन्स किती घ्यायचं. बऱ्याच वेळा याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे कन्सेप्ट, वेगवेगळ्या प्रकारचं विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतो. मग सर हे डिस्टन्स किती घ्यायचं, मग 1 सेंटीमीटर घ्यायचं का, 2 सेंटीमीटर घ्यायचं का, किती डिस्टन्स घ्यायचं नेमकं, त्याला आपण युनिट डिस्टन्स असं म्हणतो. इट इज कॉल्ड ॲज अ युनिट डिस्टन्स. मग युनिट डिस्टन्स किती, तर युनिट डिस्टन्स तुम्ही ठरवणार आहात बरोबर. आता मी विचारात घेतलं की हे डस्टर आहे, हे डस्टरपासून हे जे 2 टोकं आहेत हे युनिट डिस्टन्स आहे, येस चालेल, दिस इज ऑल्सो युनिट डिस्टन्स बरोबर आहे. या चॉकची जी लेंथ आहे तेवढ्या लेंथचं मी या ठिकाणी डिस्टन्स घेतलं, येस करेक्ट, इट इज अ युनिट डिस्टन्स. म्हणजे यू कॅन टेक एनी डिस्टन्स फ्रॉम O to A, though this distance is a 5 centimeter, though the distance is 2 centimeter, though the distance is 10 centimeter or 1 meter or 10 meter or 100 meter, कितीही असू शकतं. 0 to 1 याच्यामधलं अंतर कितीही असू शकतं. फक्त महत्त्वाचा भाग काय की O आणि A याच्यामध्ये जे अंतर आहे तेच अंतर सगळ्या पॉईंट्समध्ये असलं पाहिजे. दॅट इज द नंबर लाईन. म्हणजे या ठिकाणी काही असं बंधन नाही की या ठिकाणी तुम्ही फक्त 1 सेंटीमीटरच घ्या, 2 सेंटीमीटरच घ्या, असं बंधन नाही, असं कुठेही नाही. युनिट डिस्टन्स वी हॅव टू टेक. युनिट डिस्टन्स वी मस्ट डिसाईड दॅट डिस्टन्स व्हॉट वी हॅव टू टेक देअर. म्हणून किती डिस्टन्स घ्यायचं हे मी ठरवणार आणि त्याला मी युनिट डिस्टन्स असं म्हणणार बरोबर. म्हणजे 0 to 1 याच्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढंच अंतर 1 and 2, 2 and 3, 3 and 4 याच्यामध्ये असलं पाहिजे. अशा प्रकारची एक नंबर लाईन मी या ठिकाणी काढली. मी हा कन्सेप्ट तुमचा काय म्हणूया त्याला की बऱ्याच वेळा असं प्रश्न विचारला जातो की सर अंतर किती घ्यायचं, 0 आणि 1मध्ये किती घेऊ, 1 आणि 2मध्ये सगळं युनिफॉर्म असतं हे आपल्याला माहिती आहे. पण मग डिस्टन्स किती घ्यायचं, 1 2 3 4 कुठे मार्क करायचे, तर हे आपल्यावर आहे. फक्त सारखं अंतर असलं पाहिजे, हा महत्त्वाचा भाग. आपण आता विचार करूया की दिस इज अ नंबर लाईन. ऑल दीज इंटीजर्स आर मार्क्ड ऑन द नंबर लाईन. ऑल दीज इंटीजर्स आर मार्क्ड ऑन द नंबर लाईन. नंबर लाईनवर सगळे इंटीजर्स आता मार्क झालेले आहेत बरोबर. मग आता मी म्हटलं की इंटीजर 2 आहे, तो कोणता पॉईंट दाखवतो बघा इथे. बी इज अ पॉईंट विच इज शोन बाय द इंटीजर 2 बरोबर. किंवा बी हा पॉईंट कोणती संख्या दाखवतोय तर 2 बरोबर आहे, हे कोरिलेशन आहे. सी हा पॉईंट कोणती संख्या दाखवतोय तर 3 बरोबर. त्याचप्रमाणे इकडच्या बाजूला आपल्याला सहज सांगता येईल की तो पॉईंट कोणती संख्या दर्शवतो आहे किंवा दर्शवत आहे बरोबर. मग आता याच्यामध्ये 0 to 1मध्ये या ठिकाणी युनिट डिस्टन्स आहे बघा. मी आता तुम्हाला जे कन्सेप्ट सांगणार आहे ते कन्सेप्ट तुम्ही जर विचारात घेतले तर तुम्हाला तुमच्या पुस्तकातले सगळे उदाहरणं सोडवता येतील. 0 आणि 1 याच्यामध्ये जेवढं डिस्टन्स आहे ते किती आहे, युनिट डिस्टन्स. मग आता मला असं सांगा की जर मी समजा 0 आणि 1 हे जे डिस्टन्स आहे या डिस्टन्सचे 2 भाग केले. किती केले, हाऊ मेनी पार्ट्स, 2 पार्ट्स. 2 पार्ट्स मी या ठिकाणी केले. समजा हा या ठिकाणी पॉईंट घेतला, हा त्याचा मिड पॉईंट येईल कारण 2 सारखे भाग करायचे. येस,
डिव्हाइड द सेगमेंट ओ ए इंटू द 2 इक्वल पार्ट्स. 2 इक्वल पार्ट्समध्ये तुम्हाला डिवाईड करावं लागेल. ते डिवाईड करताना एक जो पॉईंट असेल तो एकच पॉईंट मला या ठिकाणी येईल. या पॉईंटमुळे तो सेगमेंट काय झाला आहे, डिव्हाइड झालेला आहे. बरोबर. आता पुन्हा प्रत्येक सेगमेंटचे 2 पार्ट्स मला करता येतील. बघा, नाउ डिव्हाइड द ईच सेगमेंट इंटू द 2 पार्ट्स. 2 पार्टमध्ये मी हे सेगमेंट या ठिकाणी काय केले, डिव्हाइड केले. ओके. आता पुढे मी असं म्हणणार की हे 2 पार्ट्स 2 भागामध्ये डिव्हाइड केलेलं आहे की हा पॉईंट कोणता नंबर दाखवतोय हे मला काही सांगता येईल का. बघा, कोणता नंबर हा दाखवतोय. हा जो पॉईंट या ठिकाणी दिलेला आहे तो ओ आणि एच्या बरोबर 2 भाग मी केलेले आहेत. आता तो कोणती संख्या आहे ती संख्या मला लिहायची आहे. मग विचार करूया आपण की ओ ए युनिट डिस्टन्स आहे. युनिट डिस्टन्सचे किती पार्ट केलेले आहेत, 2 पार्ट केलेले आहेत. म्हणून मी या ठिकाणी असे एक लिहितो की 2 पार्ट. बरोबर. आणि हा जो पॉईंट आहे तो इथून मी मोजणार. बघा, 0 हा 1 येईल म्हणून या ठिकाणी 1/2. बघा, हा संख्या काय दाखवतोय, 1/2. मीन्स दिस 1/2 इज अ रॅशनल नंबर. ऑल दीज आर द रॅशनल नंबर्स. बट धिस रॅशनल नंबर वी कॅन शो ऑन द नंबर लाईन. पुन्हा मला ती नंबर लाईनवर दाखवता आली. म्हणजे हा पॉईंट कोणती संख्या दाखवतोय तर 1/2. बरोबर. पुढे जाऊ आपण. हा पॉईंट कोणती संख्या दाखवतोय, लक्षात येईल आपल्या लगेच. बघा, इथून मोजायला सुरुवात करायची या 0 पासून. किती घरं आहेत ते मोजायचं. 0 1 2 3 पार्ट. बरोबर आहे. म्हणजे किती येईल इथे, 3/2. एकूण किती भाग केलेले आहेत मी, प्रत्येक युनिटचे 2 भाग. म्हणून ही संख्या काय दाखवते तर 3/2 म्हणजे 1.5. लक्षात घ्या. म्हणजे काय आली ही 1.5. म्हणजे बघा, 1 आणि 2च्या मध्ये काय 1.5. लक्षात आलं असेल तुमच्या. ओके. पुढची संख्या काय दाखवते, इथपर्यंत 3 भाग आलेले आहेत. बघा, 1 2 3 4. नंतर ही 5. बरोबर. या ठिकाणी 5 पार्ट्स म्हणजे इथे 5/2 ही संख्या येईल. पुढे काय येईल, इथे 6 आहे, हा 7 येईल म्हणजे ही काय दाखवेल 7/2. पुढची काय दाखवेल 9/2. त्याच्या पुढची काय दाखवेल 10/2. येस, 5.5. मग तुम्ही म्हणाल की सर ही संख्या पण याप्रमाणे येऊ शकेल का. येस. तुम्ही बघा, घरं मोजा. 0 इथे 1, इथे 2. ही संख्या काय येईल तर 2/2 म्हणजे 1 येत आहे. बघा, बरोबर. पुढचं इथून मोजा 1 2 3 4. बरोबर. किती भाग केलेत आपण, 2 भाग. 4/2 म्हणजे 2. बघा, या ठिकाणी लिहिलं आहे मी. इथे किती आले 4. नंतर 5. बघा, हे 6/2. ही संख्या 6/2 म्हणजे 3. याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी संख्या मिळत आहेत. म्हणजे काय केलं तुम्ही तर एका युनिटचे 2 पार्ट केलेत. एका युनिटचे किती पार्ट केलेत, 2 पार्ट, 2 पार्ट्स. म्हणजे मग ती संख्या तुम्हाला त्या ठिकाणी दाखवता आली. ओके. मग आता अशा प्रकारे आपण विचारात जर घेतलं तर अनेक संख्या आपल्याला दाखवता येतील. डिफरंट नंबर्स वी कॅन शो. आता अजून एक प्रात्यक्षिक आपण बघूया की समजा नंबर लाईनवर तुम्हाला 7/3 ही संख्या दाखवायची आहे. बरोबर. पुन्हा मी नंबर लाईन काढतो. हिअर इज 0 1 1 2 3 4 लाईक दिस. -1 -2 -3 -4. ओके. आता तुम्हाला दाखवायची काय संख्या 7/3. ही संख्या कुठे येईल इथे हे ते मला काय करायचं आहे, डिनोट करायचं. मी काय करणार की इथे 3 दिलेलं आहे म्हणजे ईच युनिट इज डिव्हायडेड इंटू 3 पार्ट्स. 3 भागामध्ये मला विभागायचं आहे. याचे 3 भाग मी करणार, 1 2 आणि 3. 3 समान भाग मी केलेत. बरोबर. त्याचप्रमाणे 1 2 आणि 3, 1 2 आणि 3. येस, याप्रमाणे मी हे भाग केलेले आहेत.
नंतर या ठिकाणी पुन्हा 1 2 and 3 बरोबर, 1 2 3 3 भाग या ठिकाणी झालेत. या ठिकाणी पुन्हा मला 3 भाग करता येतील. 3 भाग मी केले. आता 7/3 आहे, तर तुम्हाला पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे इकडून मला जायचं आहे. ओके, ही संख्या काय दर्शवेल? 1/3. ओके, कारण 3 भाग मी केलेले आहेत बघा प्रत्येकाचे. येस, हा 0 आहे, त्याच्यानंतर हा 1/3, 2/3 आणि हा 3/3 म्हणजे 1 आला बघा. नंतर हा पुढची संख्या येईल 4/2, सॉरी इथे 3 येईल. नंतर 4/3 हा येईल 5/3. नंतर इथे येईल 6/3. येस, इथे येईल 7/3 म्हणजे मला आवश्यक असणारी संख्या इथे मिळाली बघा, ही 7/3. म्हणजे हा पॉईंट काय दाखवतो आहे? 7/3. ज्या पद्धतीने नंबर्स मला या ठिकाणी नंबर लाईनवर सरळ दाखवता येतात. येस, म्हणजे काय करायचं आहे आपल्याला? तर एखादी संख्या मला जर त्या नंबर लाईनवर, इरॅशनल नंबर लाईनवर मला दाखवायची असली तर मी काय करणार? सुरुवातीला डिनॉमिनेटरकडे बघणार. डिनॉमिनेटरला काय आहे? 3 आहे. म्हणजे मग एका युनिटचे किती पार्ट्स करणार? 3 पार्ट्स, बरोबर. आणि 7 भाग आहेत, या बाकीच्या संख्या मला दाखवण्याची गरज नाही. मी काय करणार? 7 मोजणार इथून. हे पहा, इथे 0 आहे, नंतर इथून 1 2 3 4 5 6 आणि 7 बरोबर ही संख्या इथे मिळते मला 7/3. जर समजा -7/3 असतं तर मी 3 भाग केलेच असते पुन्हा. आणि पुन्हा -7 आहे म्हणजे इथून मी मोजलं असतं 1 2 3 4 5 6 7. पुन्हा ही संख्या इथे आली असती. म्हणजे या ठिकाणी हा नंबर जी संख्या दाखवतो आहे तो -7/3 दर्शवत आहे, असं आपल्याला लगेच दिसतं. असं पुस्तकातलेच उदाहरणं नाही, तर तुम्ही तुमच्या मताप्रमाणे उदाहरणं घ्या. ते रॅशनल नंबर्स घ्या. ते रॅशनल नंबर्स तुम्हाला नंबर लाईनवर दाखवता येतील का याचा सराव करायचा. हे अतिशय सोपा भाग आहे. मी आज फक्त तुम्हाला असं एवढंच सांगितलं आहे की हाऊ वी कॅन शो द रॅशनल नंबर्स ऑन द नंबर लाईन. Integers are also rational numbers, natural numbers are also rational numbers, but the numbers which are written in the form p/q, where q is not equal to 0, such numbers are called as a rational numbers, and these rational numbers are shown on the number line. नंबर लाईनवर अशा प्रकारचे रॅशनल नंबर्स तुम्हाला निश्चित दाखवता येतात. तुम्ही घरी सराव करायचा आणि अशा प्रकारचे रॅशनल नंबर्स तुम्ही स्वतः नंबर लाईनवर त्या ठिकाणी दाखवून बघायचं. म्हणजे ते नंबर लाईनवर तुम्ही बरोबर दाखवले जात आहेत का? मी तुम्हाला सांगितलं की अतिशय महत्त्वाचा मुद्दा. समजा तुम्हाला आता या ठिकाणी 5/7 हा नंबर दाखवायचा असेल, 5/7 हा नंबर तुम्हाला दाखवायचा आहे, तर सरळ एक नंबर लाईन काढायची. या ठिकाणी 0 घ्यायचा, या ठिकाणी 1 घेतला, या ठिकाणी 2 घेतला, अशा पद्धतीने. आता तुम्हाला 7 भाग करायचे आहेत, बरोबर आहे. किती भाग करायचे आहेत? 7. म्हणून सरळ 1 2 3 4 5 6 आणि 7. 1 2 3 4 5 6 आणि 7. ओके, 7 भाग मी केलेत. आता हा 5/7 कुठे येईल? 7 म्हणजे तो पॉझिटिव्ह आहे, म्हणजे शून्यापासून उजव्या बाजूला येईल. ओके, 5/7 मला दाखवायचं आहे. मोजायचं कसं बघा, 1 2 3 4 5, बरोबर. इथे 5 आला म्हणजेच 5/7 या ठिकाणी हा नंबर येईल. 5/7 बघा. 6/7 पुढचा 7/7 म्हणजे 1. बघा, 1पर्यंत आपण पोचलो. 7/7 म्हणजे 1. तर अशा पद्धतीने नंबर लाईनवर तुम्हाला रॅशनल नंबर्स कोणतेही दाखवता येतील. ओके, देर आर इन्फायनाईट नंबर ऑफ रॅशनल नंबर्स. म्हणजे इन्फायनाईट नंबर्स आहेत, रॅशनल नंबर्स हे खूप आहेत. 2 रॅशनल नंबरच्या दरम्यानसुद्धा इन्फायनाईट रॅशनल नंबर्स आहेत, बरोबर आहे. समजा मी आत्ता तुम्हाला सांगितलं की हा 0 आहे आणि हा 1/3 आहे. या दोघांच्या दरम्यानसुद्धा मीन्स देर आर
इन्फायनाईट रॅशनल नंबर्स आर इन बिटवीन एनी टू रॅशनल नंबर. कोणत्याही दोन रॅशनल नंबरच्या दरम्यान इन्फायनाईट नंबर्स असतात. बरोबर आहे. मग ते रॅशनल असतील का इरॅशनल असतील तो भाग आपण पुढे बघणार आहोत. पण रॅशनल नंबर्स त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर असतात, इन्फायनाईट नंबर्स असतात. म्हणजे कुठल्याही दोन रॅशनल नंबरच्या दरम्यान तुम्हाला इन्फायनाईट नंबर्स मिळतील. फक्त लक्ष असं ठेवायचं की आपल्याला रॅशनल नंबर दाखवायचा आहे. मग काय करायचं, तर डिनॉमिनेटरला किती आहे 3, मग 3 पार्ट्स करा. डिनॉमिनेटरला किती आहे 7, टेक द 7 पार्ट्स ऑफ ईच युनिट. बरोबर. तुम्हाला डिनॉमिनेटरला काय आहे 5, मग 5 पार्ट्स करायचे. बरोबर. या पद्धतीने तुम्हाला रॅशनल नंबर्स नंबर लाईनवर दाखवता येतात. ओके. तुम्हाला आवडलं असेल तर मला नक्की कळवा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आणखी पुढचा जो भाग आहे तो घेणार आहोत. दुसरा भाग असा की या ठिकाणी तुम्हाला कन्सेप्ट्स कसे तयार होतात किंवा कन्सेप्ट्स कशा पद्धतीने आपण अप्लाय करू शकतो आणि ते आपण समजून कसे घेणार किंवा आपल्याला ते समजले पाहिजेत, या दृष्टीने मी जास्त काळजी करतो आहे आणि विचार करतो आहे की तुम्हाला सगळ्यांना ते समजलं पाहिजे. ओके. आपण या ठिकाणी थांबणार आहोत. आता आपण पुढच्या कन्सेप्टसाठी तयार राहायचं आहे आणि आवडलं तर निश्चित मला कळवायचं आहे. ओके. धन्यवाद.